पुढची बातमी आहे बांगलादेशमधून। सरकार स्थापन करण्यासाठी आणि पंतप्रधान निवडण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, कारण तिथल्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय संसदेच्या 300 जागांसाठी निवडणुका घेण्याची तयारी पूर्ण केली आहे। सत्तेमधून शेख हसीना यांना हटवल्यावरती बांगलादेशामध्ये हंगामी सरकार कार्यरत आहे आणि त्यानंतर आता नव्याने निवडल्या जाणाऱ्या या सरकारमध्ये 4 जणांची नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहेत। बांगलादेशामध्ये सरकार स्थापनेसाठी 151 ही मॅजिक फिगर आहे आणि त्यासाठी 3 प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार आहे। त्यासाठी 4 नावांची चर्चा सुरू आहे। एक म्हणजे तारिक रहमान, जुबैदा रहमान, शहीफुर रहमान आणि नाहिद इस्लाम यांची। पंतप्रधान पदासाठी पहिलं नाव चर्चेत आहे तारिक रहमान यांचं। बांगलादेशामधील विरोधी पक्षाचे नेते बीएनपीचे हे नेते आहेत आणि तारिक रहमान पंतप्रधान पदाचे आघाडीचे उमेदवार आहेत। सध्या लंडनमध्ये राहणारे तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत। बांगलादेशमध्ये आतापर्यंत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये बीएनपी आघाडीवर असल्याचं दिसून आलंय। तारिक यांच्या आईने शेवटी 2001 मध्ये बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलंय। त्यानंतर हे कुटुंब सत्तेबाहेर आहे। त्यानंतरचं दुसरं चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे जुबैदा रहमान। तारिक यांच्या पत्नी आहेत त्या आणि जुबैदा त्या सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत। जर बीएनपी सत्तेत आली आणि काही कारणास्तव तारिक रहमान पंतप्रधान होऊ शकले नाहीत तर जुबैदा यांच्या नावाचा विचार होईलच। शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या बंडानंतर जुबैदा बांगलादेशी राजकारणामध्ये खूपच सक्रिय आहेत। तिसरं नाव यानंतरचं नाव आहे ते म्हणजे शफीकुर रहमान यांचं। शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यावरती जमात ए इस्लामीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे जमात ए इस्लामीचे आमिर शफीकुर रहमान यांना पंतप्रधान पदाचे दावेदार मानलं जात आहे। जमात ए इस्लामीनं सर्वच जागा स्वबळावरती लढण्याची घोषणा केली। जमातचे नेते धर्माचा मुद्दा वापरून निवडणूक रिंगणामध्ये उतरण्यासाठीची तयारी करताना दिसताय। शेवटचं आणि चौथं नाव आहे ते म्हणजे नाहिद इस्लाम यांचं। शेख हसीना यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम याने देखील प्रयत्न केले। ते देखील पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार आहेत। निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नाहिद यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे। त्यांच्या पक्षाने इतर 7 पक्षांसह लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।